अजून सांगतो काय संबंध आहे तुझ्या नरेंद्रशी? भिक्कारा 2 पुस्तक काय शिकला तू? त्याला शब्दाला बोललेस विचारलेस का तू कुणाची मुलगी आहे ते? पप्पा तू भिक्कारा नाही, तू सुशिक्षित आहे आणि या गावाबद्दल विचार करतो. तुम्ही ज्याला राजकारण म्हणता त्याला तो भ्रष्टाचार म्हणतो. तुम्ही त्याला चुकीचं समजताय पप्पा. बस तो शिकलेला आहे म्हणून माझ्या वाटेत येतोय, पण तू रक्ताची असून माझ्या पाठीत खंजीर खुपसतेस. त्याला तुला काय दिलं? स्वप्नांनी पोट भरत नाही, पैशांनी भरतं. तू विसरलेस की मी तुझा बाप आहे म्हणून? बाप नाही, राक्षस आहात तुम्ही. सांगा ना, आई गेल्यापासून कधी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला? जेव्हा बघावं तेव्हा राजकारण आणि ती नाचताली बाई. बस काय बोलायला लागलेस? साहेब मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितलं हिला. हो नरेंद्र आपल्या बीबीला म्हणत होता झाडाखाली काय म्हणत होता माहिती तुम्हाला? आता एकदा का मी निवडणूक जिंकली म्हणे की मी तिला पडवून येईल म्हणून आणि तुझ्या बापाला थेट जेलमध्ये टाकेल म्हणून. हो साहेब तो नलिंद्या लय डेंजर हाय. तो म्हणत होता मी सरपंचाचा वाडा हलप गेली आणि तिथं या गरीब लोकांसाठी मोठा हॉस्पिटल बांधीन आणि प्रियाताई त्याला सुद्धा सांगत होत्या आणि आपल्या टिटोलीची चाबी तुझं हे पण तिथे जाऊन बाईने सांगितलं. खोटं बोलताय तुम्ही दोघं. पप्पा या 2 कुत्र्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. हे दोन्ही फक्त तुमचे तडवे चाटणारे लोक आहेत. हे एक दिवस तुम्हाला नक्की बरबाद करतील. खूप झाला तुझा. तुझ्याची वेळा फारच धार आली. त्या हाताने तुला वाढवलं त्याच हातावर तुमतेस. एकदा ही निवडणूक पार पडू दे, मग तुझा लग्न अशा ठिकाणी लावून देतो की तिकडून इकडे बघायला तुला 10 वेळा विचार करावा लागेल. पप्पा तुम्ही जे काही कराल ते बरोबर नाही. हे गाव तुमच्या ताब्यात असताना तुम्ही गावचा विकास करायला हवा होता. पण तुम्ही फक्त स्वतःचा विकास केला. स्वतः सोन्याचा मळा बांधला. शौचालयाचे पैसे खाताना तुम्हाला शांत झोप कशी लागली पप्पा? गावाच्या आया बहिणींच्या आबरूवर तुम्ही तुमचा बंगला उभा केला. लाज नाही वाटली तुम्हाला? राजकारण काय असतं हे तुला कळायला अजून 7 जन्म घ्यावे लागतील. हे खोल्यांचे पैसे, हे रस्त्यांचे पैसे, हे सगळे मी तुझ्या भविष्यासाठी साठवलंय, तुझ्या सुखासाठी साठवलंय. सत्ता आणि पैसा नसेल ना तरी गावची कुत्र्यासारखं सुद्धा विचारत नाही. आज सत्ता आणि पैसा आहे म्हणून हरणारे आज माझे पाय दाबतात, नाहीतर यांनी कधीच मला विहिरीत टाकून दिलं असतं. साहेब तुम्ही किती समजला तिला ना त्या नरेंद्र सोबत लव झालंय. अरे तिला काय झालं मला पण झालं. त्या फुलवंती बाई सोबत माझं असं लव झालं. साहेब माझं लगीन लावून देतात ना तुम्ही? या शेवटचं सांगतोय तुला, त्या नरेंद्रचा नाम सोड. तो भिक्काला तुला सुखात नाही तर कुणाच्या झोपडीत नेऊन उभा करेल. पप्पा तुम्ही सुखाच्या गप्पा करू नका. आजपर्यंत किती सुख दिलाय तुम्ही मला. हो साहेब तो अजून म्हणत होता सरपंचचा वाडा हडपला की तिथं फुलवंतीबाईचा तमाशा ठेवणार आहे म्हणून. अहो साहेब तो नलिंद्या फुलवंती बाईले वाल्यावर लागणार होता. मग त्यानं जर त्या बाईले वाल्यावर नेलं तर मग माझं कसं? मी तुम्हाला म्हणतोय माझं लगीन लावून द्या, माझं लगीन लावून द्या, नाहीतर मी तुमच्या विरोधात फॉर्म भरीन. हे काढवा इथं माझं घर पेटलं आणि तुला लग्नाचे डोळे लागले. साहेब त्याला सोडा, माझा आहे का? मी फुलवंतीला काल परवा मेसेज पाठवला होता. ती म्हणाली मला राजा तू सरपंच हो, तू जर काही सरपंच झाला ना तर तुझ्यासोबत मी पळून येऊ लग्न करेल म्हणून.
पण साहेब मी तुमच्यासाठी तिला नाकारलं एवढा एकनिष्ठ आहे मी. अरे थाल्या तू खोटं बोलतोय. अहो पुनमची बाईना काल माझ्या स्वप्नात आली आणि मला सांगितलं त्या सरपंचाचं जाय त्याला थांब त्या विली द्यायला एक पलाक माझ्या नावाली चलून दे मग मी तुझ्याशी लगीन करायला तयार आहे. अहो साहेब देऊन टाका ना एक ठेल्या आणि मग तुमच्या इलेक्शनला मी आता हुंडा होऊन प्रचार करणार. पप्पा बसा रे तुम्ही दोघी. पप्पा बघा तुमच्या जवळचे लोक कसे आहेत ते. हे फक्त तुमच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेत. हे बघ प्रिया, हे लोक मूर्ख आहेत पण माझ्याशी एकनिष्ठ आहेत. तुझ्यासारखे गद्दार म्हणजे तुमचं हे लग्नाचं दुकान बंद करा. जर मी निवडणूक हारलो ना तर तुम्हाला फुलवंती काय तिचा लुगडा सुद्धा होऊ देणार नाही. साहेब असं म्हणू नका हो. फुलवंतीनं मला प्रॉमिस केलंय की नाऱ्या तू जर काही सरपंच झाला तर मी तुझ्या सोबतच लग्न करणार म्हणून. साहेब एकदा मला तुमच्या जागेवर उभं करा ना मग बघा मी गावाचा कसा विकास करून टाकतो ते. अरे तू सरपंच हो ना तू सरपंच हो ना. होय अरे तुम्ही बघितलं का माझाच आता हो ना. अहो साहेब याला हवालदार बनवा हवालदार बांधायचे तिचा. मग मला सरपंच कला मी या गावातल्या बायांना थकलं मेकअपचं सामान फुकत आणि त्या बाईला फुलवंती बाईला गावची महिला सरपंच बनवणार. नाहीतर फुलवंती मिळायच्या अगोदरच तुम्हाला यमराज मिळेल. हो साहेब थांबा थांबा फॉर्म भरल्यावर तो नलेंद्या त्या बाईले वाड्यावर आणणार हाय. हो त्यापेक्षा आपण गुलाबाच्या अगदी अगोदरच फुलवंती बाईले आपल्या वाड्यावर घेऊन येऊ. मग या गावातल्या सगळ्या जवान पोरांची मतं तुम्हाला फुकट. अरे नालायकांनो, तुमच्या डोक्यात फक्त बाई आणि बाटलीच असते. पण ठीक आहे या गावाला पण तेच पाहिजे. हा? या हे शेवटचं सांगतोय तुला. जर तू त्याच्याशी पुन्हा बोलायचा प्रयत्न केलास किंवा त्याला मदत करण्याचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव त्या नरेंद्रच्या अवस्था सुद्धा त्या विजय सारखीच होणार. त्याला मी असा गायब करेन की त्याचा हार सुद्धा या मातीत सापडणार नाही. विजयचं काय केलं तुम्ही? पप्पा करू नका आवाजा. आता त्याला गायब करूनच आलोय पण कुणालाही कळणार नाही की तो कुठे आहे म्हणून. अरे उद्या आपल्याला सरपंच पदाचा फॉर्म भरायचा आहे. अहो तयारी करा. साहेब झाली आहे साहेब. बाटल्या आधीच निश्चित भरून ठेवली आहे मी. आता वादळ निघालाय चला फक्त माझ्यासोबत तुम्ही. अरे नालायकांनो, नरेंद्र तू जिथे कुठे असेल तिथे संपून राहा. हे लोक तुला संपवायला निघाले. तेव्हा वाचव रे माझ्या नरेंद्रला. अजून विजयचा बोर्ड लागत नाही. काल रात्री मंदिरातून तो निघाला तेव्हापासून गायब झाला. त्यानंतर तो कुठेच दिसला नाही. नक्कीच त्या इकडे काहीतरी कानाबदल केला असेल. विजयकडे असलेली ती फाईल म्हणजे या सरपंचाचा मरण आहे आणि त्या कुत्र्याला मरण समोर दिसलं की तो कुणाचा सुद्धा बळी घेऊ शकतो. पण झालेला मी जिवंत सोडणार नाही. विजय विजय कुठे गेला चाल? काय झालं अगं शांत हो. तू इथं कशी आलीस आणि तू का रडतीस प्रिया? आणि तुला कुणी मारलंय? सांग प्रिया. पप्पा
त्यांना आपल्या प्रेमात माहिती झालं. काय कुणी सांगितलं त्यांना? अरे आणि नारायण बघितलं होतं आपल्याला. त्या बोबड्याचा तंबी खूप तुटतंय का गं? काय अगं, इकडे सुद्धा खूप प्रॉब्लेम झाला आहे. रात्रीपासून विजय गायब आहे. त्याचा पत्ता नाही. गावातले लोक म्हणतात सरपंचाकडून पैसे घेऊन तो पळून गेला आहे. त्यांनी विजय सोबत काहीतरी केलंय नरेंद्र. ते रात्री म्हणत होते. शांत हो. त्यांनी विजयला परदेशात पाठवलं. पण त्यांच्या आवाजातला तो क्रूरपणा बघून मला असं वाटले त्यांनी विजयचा घात केलाय. ते तुला पण संपवायला निघाले. तू इथून पडून जा नरेंद्र. पप्पा कुणाचंच ऐकणार नाही. परदेशात विजय मला न सांगता तो परदेशात काय पर गावी सुद्धा तो जाऊ शकत नाही. त्या म्हाताऱ्याने विजयचा काटा काढला असेल. प्रिया, तुझ्यासारख्या फुलासारख्या मुलीवर हात उचललास त्याला लाज त्याची वाटली नाही. स्वतःच्या बापाचं रूप बघून स्वतःच्या मुलीला भीती वाटते. पण मला आता खूप राग येतोय प्रिया त्याचा. मी आता गप्प बसणार नाही. आता तुझ्या वाड्यावर परत जायचं नाही. तू माझ्यासोबत राहा. तुझ्या अंगाला कुणी साथ लावू शकणार नाही. आता सोडलं नाही कुणाला. प्रिया, तू फक्त या नरेंद्रची आहे. चल, आता सोडणार नाही मी. सरपंच येतो या नरेंद्र, लक्षात ठेव. अरे थांब. अरे कुठं चालला एवढ्या भागाच्या भरात? अरे हा गजा साहेब तुझ्यासाठी सरपंचाच्या वाड्यावरची बातमी घेऊन आलाय. नरेंद्र, विजय गेला, उडाला. ब्रर. आता तो स्वर्गात अप्सरांचा डान्स बघायला गेलाय. आणि तू इथं प्रिया सोबत काय सय्यारा पिक्चर काढतोय. अरे भाऊ, काय नाच नाच पोरी हल्लू हल्लू नाच 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 नाच. असा घोड्यावर नाचाया मजे पहिला तुरदार पाहता डीजे. असा घोड्यावर नाचाया मजे पहिला तुरदार पाहता डीजे. ना गवडीत नाचा मजा हल्लू हल्लू नाच 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 पोरी खाऊन हो नाच 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 नाच. अरे काय कॉमेडी लावली तुम्ही. इथं माझा जीवा भावाचा मित्र गायब आहे. त्या सरपंचाने त्याला काहीतरी केलं आहे. मी त्याला आता जिवंत सोडणार नाही. अरे बाबा असं घाई गडबड करू नको. अरे तू तिच्यासाठी वागा करू नको बाबा. अरे जरा शांत हो. अय्या नरेंद्र भाई, अय्या जरा शांती घ्या. अय्या तुम्ही जरा रागाच्या भरात असं काही केलं तर तो सरपंच तुम्हाला पोलीस पाटलाच्या हवाली करीन जी. तेल लगा के. अय्या तुम्ही हा मेंदू वडा खा आणि तुमचं डोकं शांत करा जी. तेल लगा के. अण्णा, तुम्हाला वयाची बोलली आहे. इथं माझा जीवा भावाचा मित्र काय झाला आहे. आणि या प्रियाला बघा कसं मारलं त्या भाड्याने. मला त्याचा हिसाब चुकता करायचा आहे. अय्या साहेबाने स्वतःच्या पोरीवर हात उचलला जी. धिक्कार जो असा सरपंचाचा. अय्यो, माझ्या घराचा आता 8वा वर्ग आलं आणि नवऱ्याची लाईन लागली आहे जी. तरी पण मी माझ्या बायकोवर आज हात नाही उचलला जी. अय्या डुकऱ्या, सांग की माझ्या घरात किती शांतता असू देते. तेल लगा के.
तेलाची फॅक्टरी आहे. तेल लगाते. खाऊ दे की वडा मला एक. अरे तू आता जर सरपंचाला मारला गेला ना तर लोक तुला गुन्हेगार म्हणतील. त्यापेक्षा सरपंचाला तिथं मारायचं तिथं त्याला सर्वात जास्त दुखत म्हणजे त्याच्या खुर्चीवर. विजयचं टेन्शन तू घेऊ नकोस. फक्त निवडणूक जिंक. तू एकदा का निवडणूक जिंकला की सरपंचाचा पित्तूर फ्राय कसा म्हणतो ते तू फक्त बघत बस. होय बेबी, तू बापाच्या वाड्यावरून पडून आलीस. आता नरेंद्र सोबत राधावाडा उस्ती काळा करणार का? आहा, साहेबांची पोरगी आता वडापाव तळणार ते मी खाणार. नरेंद्र तू सरपंच हो, मग हिला पट्ट राणी बनाव. हो तोवर या प्रेमाचा उकडा जरा कमी मारा. तू सुद्धा माझी मस्करी करतोय. इथं मी किती संकटात आहे तुला काय माहिती. नरेंद्र, मी तुला चोरून आली भेटायला. पप्पांना जर कळलं तर ते मला जिवंत सोडणार नाही. मी जाते आता. पण तू विजयचा शोध घे. मला खूप काळजी वाटते रे. या तू काळजी करू नकोस. जे तिथं कुठे असेल तिथं मी त्याला शोधून काढेन. पण या सरपंचाचा मात उतरण्याशिवाय हे नरेंद्र शांत बसणार नाही. बरे बरे हाय जी. त्या सरपंचानी माझ्या अजून संडासला दरवाजा नाही बसवला जी. अय्यो 5 वर्ष झाली माझे मुलं आत बसतात आणि मी बाहेर राखण करतो जी. अय्यो माझा खूप 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 म्हणजे खूप अपमान झाला जी. अय्यो अरे हो रे. अरे त्यानं माझ्या घराचा हप्ता पण नाही दिला ना अजून. नरेंद्र तू फॉर्म भर. अरे आम्ही तुझ्या पाठीशी हाय. हा माझा फोटो काढेल अन्न वडे वाटेल आणि मी पुऱ्या गावाला तिथून फ्राय पडे. एक मेला, 2 मेला, 3 मेला, आता सरपंच मेला. नरेंद्र हा वेडा गजा तुझ्या पाठीशी आहे. तो कॅमेरा ते विहीर सर्व काही हिशोबात आहे माझ्या. तू फक्त फॉर्म भर. मग बघ कसा सरपंचाचा फॉर्म काढतो ते. ये चला जी सरपंच पदाचा फॉर्म भरायला तेल लगा के. अरे येऊन येणार कोण. नरेंद्र शिवाय हायच कोण. येऊन येणार कोण. नरेंद्र शिवाय हायच कोण. आला रे आला. नरेंद्र आला. आला रे आला. नरेंद्र आला. या, आता भरपूर झाल्या गोष्टी. तुम्ही म्हणतात ते खरं आहे. विजयचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मला हे निवडणूक लढावीच लागेल. प्रिया तू जा आता. स्वतःला सांभाळ. आता हा तुझा नरेंद्र सरपंचाला त्याच्याच भाषेत उत्तर देईल. जपून राहा नरेंद्र. मी तुझी वाट बघेन. चला चला आता आपला नरेंद्र गावाचा सरपंच होणार. अय्ये चला जी आता फॉर्म भरायला जी. तेल लगा के. घ्या तिथुरा. तेल लगा के. घ्या तिथुरा. अय्यो तेल लगा के. घ्या तिथुरा. मेरा बालक महान. येत नाही आयडिया. अरे चाल उद्यापासून आपल्या सरपंचाचा प्रचार करायचा आहे. सरपंच साहेबांना माल आणून दिलेला आहे. 2 कोटी भरून मोठा पण आणून दिलाय. अरे गाववाल्यांना वाटायच्या आधी थोडी तिची चव आपण बघू. चांगली वाटली तर देऊ नाही तर तशीच फेकून देऊ. ती संपली पण चढली मी
नाड्या नाड्या सगळी तू टाकली मला काय ठेवलं तिच्या धकुल्या सरपंच साहेबांना बघ ना ही घे दुसरी. आणि ते जाऊ दे का सरपंच साहेबांना पैसे दिले त्यातले अर्धे आपण ठेवायचे आणि अर्धे या गावाला वाचायचे. आणि अर्धे आपण ठेवलं म्हणजे आपण पैसा आले माणसं होणार आणि या लोकांना येते बुंदीचा नालू आणि दवती दालू. हो अर्धे तुझे आणि अर्धे माझे उरलेले सर्व गावाचे. साहेबांना म्हणावं अरे गाव लय दारू पितोय अजून थोडीशी आत म्हणावं. कोण आहे ना तो ए मला सांभाळ. तेल ना जाते अरे ओला दे ओला. अरे थोडा सपऱ्याला वडा द्या मला. आम्हीचा वेळा संपलेला असतो जी. आता बघत सांबार उरलेला असतो जी. जेवी का तुम्हाला अरे सगळ्या तेल ना जाते आता तथा तुझा मला कंपन आले टायमावर. अय्यो आज खूप खूप म्हणजे खूप गिराईक झाले जी. तेल लगाचे आम्हाला वडा दे नाही तर तुझं चांगलं सोडून टाकेल मी. अय्यो नको जी. मी गरीब माणूस असतो जी. आता तथा थापला तेल न जाते मला लय आमच्या साहेबांच्या पत्न्याने चालत होता. आता तुझी अय्यो सुटेला की हो. अय्यो सुटेला की हो. अय्यो सुटेला की हो. अरे त्याला असं नको करू. त्याला ना उठबशा करायला लावायचं उठबशा. अरे असा सोलून काढू त्याला एकदम आपण. उठबशा ते तर दाता चालतं तेल न जाते तेल न जाते. आता तुझी मुंडी ठोलतो अय्यो नको. अय्यो नको जी. अय्यो नको. नको जी नको. अय्यो नको जी. अय्यो नको. अय्यो नको. अय्यो माझी लोणची सुटलं. अरे चला तुझी मुंडी सुटली आहे नाही तुझी मुंडी सुटली आहे. मला काय पण अय्यो मला जाऊ द्या की हो. मी खूप म्हणजे खूप गरीब माणूस असतो जी. अय्यो माझे छोटे छोटे मुले असतो जी. अय्यो माझी एकुलती एक बायको माझी घरी वाट बघत होती हो. तेल लगाते. लोकांना 50 पाठताय. अय्यो मी तुम्हाला उद्या मेंदू वडा इडली सांबार सगळं देईन की हो. अरे असं ऐकायचं नाही त्याला. हाण थोडा, हाण. अय्यो अय्यो नारे बाबू. अय्यो गरीब असतो. अय्यो मी गरीब असतो. अय्यो अय्यो नको. वाहून बसतात. अय्यो मी गरीब माणूस असतो ते. साहेबांना म्हणतो गलवादा आणि अय्यो नको जी. संडासला दरवाजा बस तिथं. अय्यो मी असाच बसतो मी. अय्यो माझा डोकं रे भाऊ. काय चाललं रे इकडं? अय्यो डोकऱ्या भाऊ. हे दोघं मला मारत होते जी. तेल लगा के. चायला साजांनो इधर आ. सारा साजांनो गावचा पैसा खाल्ला. गावचा पैसा खाल्ला. आणि ते खाल्ला. कोणता सरपंच खाल्ला? कोणता? जास्त साजांनो. काय तुझ्या
तुझा सांबार लई तिखट आहे रे बाबा. बरं बघा तिच्यात मला काय वाटतं आणि काय नाही केलं काय नाही केलं हे तुला बाहेरचं सांगलं तिच्या अंगावर बसतो का तू तिची पाणी पिऊन दांड खाली आहे. पळाले पळाले साहेबांचे पाळी चालणारे पळाले. आता अण्णा आता वडापावची पार्टी होणार. अय्या वडापाव नाही तिथं पाहिजे तेल लगा के तिथून फ्राय. अण्णा आता घाबरायचं नाही. अय्या आता नसतं त्या गावात उद्या नरेंद्रचा प्रचार जोरात करायचा. अय्या एकदम दोषात जी अरे एकदा एवढी का मजा नरेंद्र होत आहे सरपंच जिंदगी. झाला मग या कुत्र्यांना गावात फिरला जागा उरणार नाही. अय्यो चला जी तेल लगा के आता सरपंचाला पाडून विजयचा विजय करायचा जी. अरे येऊन ये. चला तेल लगा के सेकंड किती वाजले 12 वाजले. या 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 गावकऱ्यांनो सगळे या. साहेबांना इथं दारू आणली फ्री मध्ये वाटायला. अरे बाटली तर दाता ओपन करा. मक्की अप्पा प्रमोद पाटील पालखी बदलावर पालखी या पालखी खान कलती व्हा. अरे कोण म्हणतं येत नाही. अरे पल्लाश वैतरला हत्ती. अरे आपल्या साहेबांनी आपल्यासाठी उत्तम सोय करून ठेवली. आपल्या साहेबांची निशाणी आहे हंडा. अरे आपल्या साहेबांना त्या पुलीतून फोन दा. काय बडबडतोय तू असं? अरे चांगलं म्हणत जा. अरे गल्लीमध्ये टाकलाय सळा. अरे या साहेबांना भरघोस मतांनी एक नंबर लावा. अरे असं ना आपला साहेब निवडून येईल का? अरे जिंकवा म्हण जिंकवा असं म्हणता. ताई माई अक्का आणि आपला सरपंच पक्का म्हण पक्का. तुला काय वाटलं आपला सरपंच काय
अरे पत्ता आहे का तो पत्ता मला वाटलं का अरे आपल्या साहेबांची निशाणी आहे पाण्याचा हंडा. हंड्यासमोरील बटन दाबून आपल्या साहेबांनी भरघोस मताने विजयी करा आणि आपल्या सेवेची संधी द्या. आणि आम्हाला नोटबंदी द्या नोटबंदी. आता साहेब येऊन आपल्याला थांब तूच बोलशील मावणी तोतला नाही नाही चांगलं बोल चांगलं बोल. आता मी पुढं बोलतो. आता साहेब आपल्या समोर मोठ्या मोठ्या फेटण्यासाठी येणार आहेत. असं का? विक्रम राणे सरपंचाचा. हंडा फुतो विक्रम राणे सरपंचाचा. अरे हंडा फुतो अरे हंडा फुटून रे निवडून येऊ समज. अरे हंडा फुतो आपल्याला काय करणार नाही हंडा फुतो का घागर फुतो आपल्याला पैशाची मतलब. हे संध्याकाळी वाड्यावर अंडा कसा फोडतात दाखवतो तुला. गावकऱ्यांनो, विक्रम राणे पुन्हा आलाय. जो माझ्या विरोधात उभा राहतो त्याला स्वतःची चड्डी सावरता येत नाही तर हे गाव काय सावरणार. मी तुमच्यासाठी माझी 5 वर्ष या गावासाठी घातलीत. यासाठी माझे मी अंगाशी जमलं तुमची मनापासून सेवा केली. हा आता थोडाफार विकास इकडे तिकडे झाला पण मी तुम्हाला वचन देतो निवडणुकीमध्ये मला विजयी करा. तुमची सगळी कामं पूर्ण करणार. माझी निशाणी आहे हंडा. त्या समोरील बटन दाबून मला विजयी करा आणि पुढची 5 वर्ष सुखात झोपा. आणि तुम्हाला जर काही लागलं सवरलं तर हरणाऱ्याला येऊन भेटा. ते तुम्हाला तुमच्या मताचा मोबदला देतील. आणि आज या सभेसाठी खास फुलवंतीबाईचा मी नाच ठेवलाय तर आनंद घ्या आणि मजा करा. Yes, साहेब. साहेब म्हणजे आमचे ब्रँड म्हणजे ब्रँड आहेत.